ह्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही खूप एक्साइटेड आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी तन्वी आणि रोहित रमाकांत परब आपण चाललेलो आहोत आता रोड ट्रिप वरती. कुठे ते थोड्याच वेळात जाणून घेऊया. आणि तुमच्या सर्वांचं परशुरामाची भूमी कोकण ह्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. दुसरी जर्नी आहे 4 चाकीवरची. पहिली जर्नी रोहितने केली होती मुंबई गोवा हायवे. आय होप तुम्ही व्लॉग बघितला असेल, तुम्हाला आवडला असेल. आणि त्या व्हिडिओमध्ये 1-2 असे थोडे भीतीदायक स्पॉट्स पण दाखवलेले होते. तर आता आपण निघालेलो आहोत 4 चाकीने. कुठे सांग, कुठे? कासमाळ या ठिकाणी आम्ही. ओके, ही मुंबई आहे, त्याच्यामुळे असे मध्ये मध्ये गाड्या येणं आणि हे सगळं चालू होत राहतं. हा ड्रायव्हिंगवरती लक्ष केंद्रित करतोय आणि मी बडबड करते आहे. तर कासमाळ या ठिकाणी चाललो आहोत. हे ठिकाण चूज केलं कारण 3 दिवसाची सुट्टी होती आणि जवळच्या ठिकाणी जायचं होतं. त्याच्यामुळे मुंबईपासून किंवा म्हणा नवी मुंबईपासून म्हटलं तरी हरकत नाही, नवी मुंबईपासून अगदीच 2 तास, अराउंड 2 तासावरती कासमाळला आपण जाऊ शकतो आणि सेम डे मजा करून परत रिटर्न येऊ शकतो. सो कासमाळ ह्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही खूप एक्साइटेड आहोत. आणि या लेट्स फन आणि निसर्गाचा आनंद घेऊया, जर्नीचा आनंद घेऊया. चला आता भेटूया. मध्ये कुठचा स्पॉट आवडला तर परत व्हिडिओ ऑन करते, तेव्हा भेटूया. मला सगळ्यांना माझ्याकडून आणि रोहितकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. डाव्या बाजूला आप्पा दांडेल मिसळ, आप्पा दांडेल स्नॅक्स सेंटर. बाईक खाल्लंय आणि मिसळीचा झटका डोळ्यात दिसतोय डायरेक्ट. एवढी तिखट आहे? मी पटकन खाल्ली आणि त्याचा म्हणजे माझ्यासाठी तिखट आहे.
लेफ्ट आणि मग तो राईट आहे वरचा रस्ता. इकडे आला तो व्ह्यू. हा आहे कसमळ व्ह्यू पॉइंट. एवढं असेल वाटलं नव्हतं मला, म्हणजे एवढं उंचावर आणि एवढं रस्ते एक्सपेक्ट नाही केलेले. असं आपल्याला माहित पण नव्हतं माझ्या ब्लॉग मध्ये वगैरे. मस्त रोड आहे, मस्त व्ह्यू आहे. जसे जसे आपण वर येतोय तसा तसा नजारा एकदम मस्त होत जातोय. बघा कुठे जातो आपण काहीच कळत नाही. नुसतं चढण चढण चढणच आहे. कुठे जातोय आपण. रस्त्यावर समोर दिसतोय. चला रोड बघा, रोड वळण वळण. बाईकनेच यायला. या रस्त्याने बाईकने Narrow road मज्जा पण येईल, टू व्हीलरने. एकदमच नॅरो आहे आणि खूपच वळणावळ आहे. किती स्पीडने येतात ते पण बघा. म्हणजे गावातल्या लोकांना काय सवय आहे, पण आपल्याला सवय नाही आहे ना गावातल्या लोकांची. मला आता संपेल वळण आणि टर्न हे संपतच नव्हते. आता आम्ही एका व्ह्यू पॉईंटवर जातोय. आता बघूया काय कसे व्ह्यूज आहेत. काही मुलं आहेत तिकडे, बाईक पण लागले. तिकडे पण गाडी लावू शकत होतो पण म्हटलं नको, तिथे खालीच लावू. वर आल्यावरती ह्या बाजूला मला वाटतं ही पूर्ण पेंट सिटी आहे. ऊन नसतं तर अजून जरा छान, ऊन नसतं तर अजून जरा छान गारवा वाटला असता. बट ठीक आहे, नेव्हरदलेस अजूनही हा थंडीचा सीझन असल्याने थोडा आहे गारवा. वर आल्यावर बाकी काही म्हणा खूप सुंदर वाटतं. जसजसा वर येतो ना मस्त व्ह्यू आणि छान नजारा आहे. हिला काय, हिला बाजूच्या सीटवर बसायचं आहे. गाडी मला वळवायची असते सारखी. ते वळणं बघून मला वाटलं नव्हतं एवढी वळणं तर आपल्या कोकणातल्या आंबोली घाटात पण नाहीत. एवढी वळणं तिथे मी एक्सपेक्टच केलं होतं. आणि जर अगोदर माहीत असतं ना 100% मी बाईकने झालो असतो. हो यार, हे कोणी सांगितलेलं नाही आहे, पण आम्ही खरंच सांगतो की हे जितका सुंदर नजारा आहे, जर तुम्ही टू व्हीलरने किंवा फोर व्हीलरने येत असाल इथे, त्या म्हणजे माइंडमध्ये थोडं असं ठेवून या की खूप वळणं आहेत, स्टीप रोड्स आहेत आणि चढण आणि उतरण, त्या हिशोबाने तुम्ही माइंडमध्ये प्रिपेअर होऊन या. पण नजारा सुंदर आहे, सो वर्थ कमिंग हिअर. आता अजून किती वर्थ आहे आम्ही पुढे जाऊन बघतोय. चला बघूया आपण.
मी इथले आपलं नवी मुंबई. अच्छा नवी मुंबईचे. पण नेटिव्ह आमचं सिंधुदुर्ग. अच्छा कोकण. कोकणातलेच. परशुरामाची म्हणून परशुरामाची भूमिका. हो मोस्टली बाईक राईड्स वगैरे असतात आमच्या. अच्छा दोघंही bike ride. बाईकवर आलात? नाही आता कार नाही आलो. ओके म्हटलं बाईक राईड असतात. खूप बायकर्स गेले आता. हो तेच बघूनच कसं तरी होत होतं. सगळी गोरीला नाही नव्हती. हो तेच बघूनच कसं तरी होत होतं. म्हटलं आपण एक असं जवळ आहे म्हटलं म्हणून कार नाही येऊ. पृथ्वीवरील स्वर्ग. परशुरामाची भूमी कोकण हा का? किंवा रोहितार परब टाकलं तरी येईल. तुमचा येईल व्हिडिओ. अरे तुम्ही इथलेच आहात हा, का? अच्छा पेंडचे. पेणचे. तेच म्हणाले बघत होतो आम्ही. म्हटलं इथे तर बाईकनेच यायला पाहिजे. कारचं नाही कारमध्ये खूप असं खड्डे वगैरे आहेत ना. खड्डे पण भरपूर आहेत आणि आता पेण शहरातून कसमाळ बघून आपण
परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. ओके, सो आम्ही इथे आता सध्या हा जानेवारी महिना संपत आलाय. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. जूनमध्ये तर पावसाळा जसा काही सुरू होतोय आणि आम्ही इथे येणार. मला तर इकडे भेट द्यायची आहे परत. कसमाळ मला पावसाळ्यातलं कसमाळ अनुभवायचं आहे. तर आता आपली मुंबई, त्याच्यानंतर नवी मुंबई तयार झाली आणि आता तिसरी मुंबईसुद्धा तुम्ही ऐकत असाल. तर तिसरी मुंबई आणि त्यानंतर आता आपल्या कानावर पडतं आहे की रायगड, अलिबाग, सॉरी नाही, पनवेलपासून ते पेणपर्यंत एक ग्रोथ सेंटर उभं करणार आहेत. बरेचसे बिझनेस प्लॅन्स आहेत. बरेचसे आपले मुख्यमंत्री म्हणतात की डेव्हलपमेंट होणार आणि जॉब क्रिएशन्स वगैरे खूप साऱ्या प्रमाणावरती होणार आहे. तर हे सगळं, अच्छा एक मिनिट, हा इकडून दाखवते. हे आहे पेण रेल्वे स्थानक. आम्ही बाहेर आलो आणि राईट घेतलं सर्व्हिस रोडला आणि आता हायवेच्या ह्या बाजूला आलो आहोत आपल्या परतीच्या दिशेने. लेफ्ट साईडला हे होतं ते पेण रेल्वे स्टेशन. ओके, तर मी हे सांगत होते की हे सगळे डेव्हलपमेंट्स होण्याच्या आधी पटापट तुम्ही इकडे या आणि ही सुंदर अशी जागा अनुभवा. कारण काय माहीत की पुढे तिकडे जाऊन आता जसे पेण शहरामध्ये खूप उंच टॉवर्स पण बघितले आम्ही, म्हणजे 10-1 मजली तर होते. तसे पुढे जाऊन तिकडे वरती कसमाळच्या ठिकाणी पण काय माहीत उद्या असतील तर ग्रोथ सेंटरच्या ह्याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये आले असतील तर. त्यामुळे लवकर भेट द्या. छान उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात अनुभवण्याचं ठिकाण तर नक्कीच आहे.